नमस्कार, जय महाराष्ट्र। बातमी एक दुःखदायक। भाजपाच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या या तरुण तडफदार आमदाराचं झालंय दुःखद निधन। देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्यासहित सर्वच देशातील भाजपाला झालंय मोठं दुःख। नेमकं काय झालंय, कशाने या तरुण तडफदार आमदाराचा अंत झालेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी आपणास बघायला मिळतील। गेल्या काही वर्षापासून भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते यांचं दुःखद निधन झालं होतं। अनेक वर्षापूर्वी अटल बिहारी वाजपेयी, मनोहर पर्रिकर तसेच इतर देशातील अनेक मंत्री जे असतील त्यांचंसुद्धा दुःखद निधन झालेलं आहे। अशीच एक आतासुद्धा महत्त्वाची बातमी, भाजपसाठी दुःखद बातमी आलेली आहे। भाजपाच्या या तरुण तडफदार आमदाराचं दुःखद निधन झाल्याने सगळीकडेच शोककळा व्यक्त केली जात आहे। आपण बघूया, भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले आणि आताचे सध्याचे आमदार उमरेड विधानसभा मतदारसंघाचे गोविंद परमार यांचं निधन झालं आहे। त्यांच्या निधनामुळे गुजरातच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे। आजारपणामुळे त्यांच्यातील आनंद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर भाजप नेत्यांनी शोक व्यक्त केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना श्रद्धांजली अर्पण केली। 4 वेळा आमदार राहिलेल्या परमार यांच्या निधनाने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलं। परमार यांनी 30 वर्षापूर्वी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती। 1995 मध्ये ते आनंद जिल्ह्यातून अपक्ष म्हणून निवडून आले। त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले। पुढे भाजपमध्ये दाखल होताच 2017 आणि 2022च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता। जुने असे जाणते भाजपाचे नेते त्यांच्या या शेवटच्या क्षणी उपस्थित होते, त्यामुळे भाजपला हा जोरदार धक्का मानला जातो। राजकीय पक्ष जरी वेगळे असतील, कार्यकर्ते वेगळे असतील, तरीही आपण राजकीय समज म्हणून आपण या तरुण तडफदार आमदारास कमेंटमध्ये नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया। धन्यवाद।